राम हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. जगद्गुरु श्री संत तुकोबाराया सार्थ अभंग गाथा अभंग 2565. देवतीर्थ एर दिसे जया ओस, तोची तया दोष जाणतिया. तया बरे फावे देवा चुकविता, संचिताची सत्ता अंतराय. शुद्धाशुद्ध ठाव पाप पुण्य बीज, पावविल दुजे फळ भोग. तुका म्हणे विश्वंभरा ऐसे वर्म, चुकलिया धर्म अवघे मिथ्या. 2565. देवाचे अस्तित्व चराचरात भरलेले असताना ज्याला केवळ तीर्थक्षेत्रात देवाचा वास आहे आणि इतर ठिकाणी देवा वाचून ओस आहेत असे वाटते, हा त्याचा दोष आहे. त्याला देवाला चुकविण्याची चांगली सवड मिळते. त्याच्या संचिताच्या सत्तेमुळे त्याला भक्ती भजन घडत नाही. त्यामध्ये अडथळा येतो. पाप पुण्य या कल्पनांतून जन्म मृत्यूच्या चक्रातून तो सुटत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, संपूर्ण विश्वात देव भरून उरला आहे हे वर्म समजून घेतले नाही तर परमार्थाची इतर साधने हरिप्राप्तीसाठी निरुपयोगी आहेत. 2566. काय करू सांगताही न कळे ते वर्म, उपस्थित भ्रम उपजवितो. मन आधी ज्याचे आले होईल आता हाता, तयावरी सत्ता केली चाले. अभुकेंचे अंगी चवीना संवाद, मिथ्या ऐसा वाद दुराग्रह. तुका म्हणे आप राखावे आपणा, संकोचोनी कोणा नाही आता. 2566. लोकांना कितीही प्रबोधन केले तरी त्यांना त्यातले रहस्य कळत नाही. जो वर्म उलगडावे तो त्यांचा भ्रम वाढत जातो. त्याला मी काय करू? ज्याचे मन स्वाधीन झाले त्याच्यावर बोधाचा परिणाम होतो. ज्याला भूकच नाही त्याला चवीचे ज्ञान किंवा आस्वाद कळत नाही. त्याच्याशी अन्नाच्या चवीची चर्चा किंवा महत्त्व सांगून उपयोग होत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, आपणच आपले मन राखावे, तेथे कोणाचाही संकोच अथवा भीड बाळगू नये. 2567. अमृत अवेरे उचंबळेले जाता, विष आर्तभूता आवश्यक. आदरासी मोल नये लावू केजे, धीर शुद्ध बीजे गोमठातो. खऱ्याची अंगी आपणची चाली, लावणी लाविली काय लागे. तुका म्हणे चाडे करा व्यवसाव, आम्हासी तो वाव धीर आहे. 2567. अमृताने उचंबळून भरलेला घट अवेरून विषासाठी उत्कंठित झालेल्या व्यसनी माणसाप्रमाणे परमार्थाने भरलेले ताट अवेरून विषय भोगासाठी आतुर होतो. सव्याचा आदर सत्कार नारळ देऊन करतात, त्याचे मोल विचारू नये. धैर्यवानाला शुद्ध बीजाचे गोमटे फळ मिळते. सदाचरणी माणसाला सदाचरणाची रीत काय शिकवणार? खोट्याला खरेपणाची सवय लागेल का? तुकाराम महाराज म्हणतात, तुम्ही आवडीने हा विष सेवनाचा व्यवहार करा, आम्ही शुद्ध बीजाची गोमटी फळे चाकू. 2568. अनुभवांचे रस देऊ आर्तभूता, सोडू चोजविता पुढे पोती. देवाचा प्रसाद रत्नांच्या ओवनी, शोभती लगुनी आपुलिया. आदी भाव सार शुद्ध हे भूमिका, बीज आणि पिका चिंता नाही. तुका म्हणे ज्याचे नाम गुणवंत, ते नाही लागत पसरावे. 2568. जो ईश्वरी साक्षात्कारासाठी व्याकुळ आहे त्याला आम्ही आमच्या स्वानुभवाचा रस देऊ. जो ईश्वराचा शोध घेत आहे त्याच्यापुढे आम्ही आमच्या परमार्थाची महाधनाची पोती रिकामी करू. मग स्वगुणाची संपन्न अशा रत्नांच्या माळा अंगावर शोभून दिसतात. त्याप्रमाणे देवाचा प्रसाद शोभून दिसेल. ईश्वराविषयीच्या श्रद्धेची भूमिका शुद्ध असली म्हणजे बीजाची तसेच पिकांची चिंता होत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, मुळात ज्याचे नाव गुणवंत आहे त्याला गुणाचा प्रचार प्रसार करण्याचे प्रयत्न करावे लागत नाही. 2569. कायमच एवढा फार हे व्यवहार चालावया, उकलतो जाणे धनी मज भोजनी कारण. चिंता ज्याची तयाशिरी, लेकरी ते खेळावे. तुका म्हणे शेवट झाला देवया बोला भोगिता. 2559. संसाराचा व्यवहार चालविण्यासाठी माझ्यावर एवढा भार कशाला पाहिजे? जगाच्या व्यवहाराची उकल जगाचा स्वामी जाणत आहे. भोजन करण्याचे माझे काम हेच कारण आहे. जगाचे व्यवहार चालवण्याची ज्याची चिंता त्याचे मस्तकी असो. लेकरांनी खेळत राहावे हेच त्याचे काम.
तुकाराम महाराज म्हणतात, या बोलांनी शेवट झाला, या बोलाचा करता भोगता देवच आहे, आता बोलावेला काही उरले नाही. 2570 एकांती लोकांती करू गदारोळ, लेश तोही मळ नाही येथे. घ्यावे घ्यावे आम्ही आपली या सत्ता, न देखा पुसता दुजा कोणी. भांडाराची किल्ली माझे हाती आहे, पाहिजे तो पायवान येथे. तुका म्हणे आम्हा विश्वासाच्या बळे, ठेविले मोकळे देव येथे. 2570 एकांतात असो अथवा संतांच्या मांदियाळीमध्ये असो, हरिनामाचा घोष करू ते करताना आम्हाला लेशभरही भय लाज संकोच वाटत नाही. आता पाहिजे ते घ्यावे, इतरांना द्यावे, येथे आपलीच सत्ता आहे, या संबंधी विचारणारा दुसरा कोणी नाही. देवाच्या या भांडाराची किल्ली माझ्या हाती आहे, सुख आनंद यांचे पाहिजे तेवढे प्रकार येथे उपलब्ध आहे. तुकाराम महाराज म्हणतात, आमच्या चित्तातील विश्वास श्रद्धा यांच्या सामर्थ्याने देवाने आम्हाला भांडार मोकळे ठेवले आहे. 2571 स्मरणांचे वेळे व्हावे सावधन कळे, पडिलो विषयांचे ओढी, कोणी न दिसेसे कडी काढी. भांडवल माझे वेच झाले भूमी ओझे, तुका म्हणे कळे तुची धावे ऐसे वेळे. 2571 विठ्ठलाचे चिंतन करताना आपण सावध असावे हे मला कळत नाही. विषयाच्या ओढीत वासनापूर्तीच्या चक्रात सापडलो, यातून मला कोण बाहेर काढील असे आता कोणी दिसत नाही. माझे सत्कर्माचे भांडवल खर्ची पडले, आता मी भूमीला भार झालो आहे. तुकाराम महाराज म्हणतात, यावेळी तूच धावत ये, तुझ्या सहाय्याशिवाय माझे मुक्तता नाही एवढेच मला कळते. 2572 पहा ओ देवा कैसे जन भिन्न भिन्न संचिते, एक नाही एका ऐसे दावी कैसे शुद्धहीन. पंचभूते एके राशी सूत्रे कैसी ओळखावी, तुका म्हणे जो जे जाती त्याची स्थिती तैशी ते. 2572 देवा पहा ओ कसे भिन्न भिन्न जन आणि त्यांची भिन्न भिन्न संचिते आहेत. प्रत्येक जण दुसऱ्यासारखे नाही. यांची भिन्न संचिते काही पवित्र तर काही हीन अशी दाखवते आहे. सर्व जगत सृष्ट पंचमहाभूताच्या एकाच मूळ तत्वाने बनली आहे. तेथे संचिताची विविध सूत्रे कशी ओळखावी ते अशक्य आहे. तुकाराम महाराज म्हणतात, जन्माप्रमाणे कर्मानुसार स्वभाव बनले जातात, वृत्ती तशीच होते. 2573 कोणाची आन पडो छंदा, गोविंदासी आळवू, बहुतांची बहुमते अवघे रीते पोकळ. गटापटा डहुळी मन होयसीन न करू ते, तुका म्हणे पांडुरंगा भरू भाग आला तो. 2573 इतर कोणत्याही उपायाच्या छंदात न पडता केवळ गोविंदाचे ध्यान करू, त्याला आळवीत राहू. पुष्कळांची मते पुष्कळ आहेत, परंतु श्रद्धा विश्वास यांच्या कमतरतेमुळे ती पोकळ आहेत. गटपटाची तर्काची चर्चा यामुळे मन स्थिर होण्याऐवजी ढवळले जाते, त्यामुळे श्रम होतात, ते आम्ही करीत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, पांडुरंगाचे चिंतन करणे आमच्या नियमानुसार धर्मशास्त्राप्रमाणे आमच्या वाट्याला जो कर्तव्याचा भाग आहे तो करू, आणि पांडुरंगाच्या चिंतनाने हृदय शिगोशिग भरू. 2574 एक वेळी करिया दुःखा वेगळे, दुरिताचे जाळे उगवणी. आठवीन पाय हा माझा नवस, रात्री ही दिवस पांडुरंगा. बहुदुरवरी भोगविले भोगा, आता पांडुरंगा सोडवावे. तुका म्हणे काया करीन कुरवंडी, ओवाळून सांडी हे मस्तक हे. 2574 देवा माझ्या भोवती असलेले पातकाचे जाळे सोडवून मला या दुःख भोगातून एक वेळ मुक्त करा. पांडुरंगा, या दुःखापासून तू सोडविले तर मी अहोरात्र तुझ्या पायाचे चिंतन करीत राहीन, हा माझा नवस आहे. देवा, अनंत जन्मापासून मला हे दुःख भोग संचिताने भोगायला लावले, आता हे सर्व असह्य होत आहे, आपण मला यातून सोडवावे. तुकाराम महाराज म्हणतात, देवा मी यासाठी माझी काया मस्तकासह ओवाळून तुम्हाला अर्पण करीन. 2575 आणि कम्या कोणा यावे काकुलती, कोण कामा येती अंतकाळी. तू हो माझी सखी ऐसी पांडुरंगे, लवकरी एगे वाट पाही. काया वाचा मने हेची आस करी, पाऊले गोजिरी चिंतितसे. तुका म्हणे माझी पुरवी हे आस, गाली ब्रह्मरस भोजन हे. 2575
देवा तुला सोडून अन्य कोणाला विनंती करावी, या अंतकाळी दुसरा कोण माझ्या मदतीला येईल? देवा तूच माझी जिवलग मैत्रीण आहेस, यासाठी माझ्याकडे घाईने ये. मी तुझ्या वाटेकडे डोळे लावून वाट पाहतो. तुझ्या परम भेटीसाठी इच्छा करीत तुझ्या गोजिऱ्या चरणांचे चिंतन करीत आहे. तुकाराम महाराज म्हणतात, माझी एवढी इच्छा पूर्ण करा, मला ब्रह्मरसाचे भोजन जेवू घाला. 2576. आम्हासी सकळ तुझ्या नामाचेची बळ, करू अमृताचे पान, दुजे नेनो काही आन. जयाचा जो भाग, सुख दुःख पीडा रोग, तुका म्हणे देवा तुझे पायी माझा हेवा. 2576. देवा आमच्या अंगी तुझ्या नामस्मरणाने बळ आम्हाला लाभले आहे. आम्ही तुझ्या नामामृताचे सेवन करीत राहू, याशिवाय दुसरे काही आम्ही जाणत नाही. ज्याला सांसारिक सुख दुःख पीडा यातना आहेत, त्याचा तो भोग भोगीत असतो. तुकाराम महाराज म्हणतात, देवा मला तुझ्या चरणाची सेवा घडावी हीच हवा आहे. 2577. आर्त माझ्या बहुपोटी, व्हावी बेटी पायांची, यासी तुम्ही कृपावंत, माझी चिंता असो द्या. तळमळ करी चित्त अखंडित वियोगे, तुका म्हणे पंढरीनाथा जाणे व्यथा अंतरीची. 2577. विठ्ठला तुझ्या चरणांच्या दर्शनाची तीव्र इच्छा मनात आहे, यासाठी कृपावंत होऊन आपण माझी चिंता करावी. माझे चित्त आपल्या चरणांच्या वियोगाने अखंड तळमळत आहे. तुकाराम महाराज म्हणतात, पंढरीनाथा तुला काय सांगावे, आपण माझ्या अंतःकरणातील व्यथा जाणून आहात. 2578. बहुजन्मांतरे फेरे, केले एरे सोडवी, आळवितो करुणा करे, विश्वंभरे दयाळे, वहावतो मायापुरी, येथे करी कुडावा, तुका म्हणे दुजा कोण, ऐसा सीन निवारी. 2578. जन्म घेणे मृत्यू पावणे असे पुष्कळ फेरे केले, तेव्हा श्रीहरी येऊन तू मला या फेऱ्यातून मुक्त कर. विश्वंभरा दयाळा, त्यासाठी करुणापणाने तुझी आळवणी करतो आहे. मायेच्या पुरात काळाच्या हाती वाहत चाललो आहे. विठ्ठला यातून माझे रक्षण कर. तुकाराम महाराज म्हणतात, पांडुरंगा असे माझे जन्माजन्मांतरीचे दुःख तुझ्या वाचून दुसरे कोण नाहीसे करी. 2579. कराल ते काय नवे जी विठ्ठला, चित्त द्यावे बोला भोगडिया, सोडवुनी न्यावे काळचक्रा हाती, बहुत विपत्ती भोगविल्या, जाले जीवो नेदी मारिलेची मरे, प्रारब्ध ते उरे मागुताले, तुका म्हणे दुजा कुंटला उपाय, म्हणवनी पाय आठविले. 2579. तुम्ही जे करायचे ते मनात आणले तर होणार नाही असे काय आहे, तेव्हा देवा विठ्ठला माझ्या बोबड्या बोलाकडे चित्त देऊन ऐकावे. देवा मला या कालचक्राच्या फेऱ्यातून सोडवा, कारण आतापर्यंत मी पुष्कळ दुःख भोग भोगले आहेत. माझे दैव जन्माला घातले तर सुखाने जगू देत नाही, पुढे मरण आहेच, बरे मारले तर मरू देत नाही, लगेच जन्म आहेच आणि प्रत्येक वेळी संचित उरते. तुकाराम महाराज म्हणतात, यावरचा उपाय माझ्या हाती नाही, म्हणून तुमच्या चरणांचे चिंतन करतो. 2580. डौरलो भक्ती सुखे, सेव अमृत हे मुखे, संत संगे सारू काळ, प्रेम सुखाचा कल्लोळ, ब्रह्मादिकांशी शिराणी, तो हा आनंद मेदिनी, नाही वैकुंठीचा पांग, धावे कथे पांडुरंग, मुक्त व्हावे काशासाठी, कैची येणे रसे तुटी, तुका म्हणे गोड, हेची पुरे माझे कोड. 2580. मी भक्ती सुखाने माखून निघालो, आता नामामृताचे मुखाने सेवन करू, संतांच्या सहवासात आयुष्याचा काळ घालवू, कारण त्यांच्या सहवासात प्रेम सुखाचा पूर येतो. जो भक्ती सुखाचा आनंद ब्रह्मादिकांना स्वर्गात दुर्मिळ आहे, तो आनंद आम्ही पृथ्वीवर उपभोगू. पांडुरंगाला वैकुंठीची आवड नाही, जेथे हरिकथा चालते तेथे तो धावत येतो. मुक्त झाल्यावर भक्ती सुखाचा आनंद दुर्लक्ष होईल, म्हणून मुक्त कशासाठी व्हायचे. तुकाराम महाराज म्हणतात, संत सहवासात प्रेम सुखाचा कल्लोळ करीत भक्तिरसाचे सेवनाने माझी इच्छा पूर्ण होत आहे. 2581. फोडिले भांडारे, माप घेऊन या खरे, केली हरिनामाची वरो, मागील ते आता सरो, देशांत सुकाळ, झाला हरपला काळ, घ्यावे धनीवरी, तुका म्हणे लहान थोरी.
आम्ही देवाचे भंडार फोडले, सत्यवचनाचे माप घेऊन परमार्थाचा माप जनतेला वाटून दिला. सगळीकडे हरिनामाने संपन्नता झाली, परमार्थाचे दारिद्र्य नाहीसे झाले. देशात त्यामुळे शक्तीचा सुकाळ झाला, दुष्काळ हरपला. तुकाराम महाराज म्हणतात, आता लहान थोरांनी भेदभाव न करता हे धन्याचे धन सर्वांनीच तृप्त होईपर्यंत खऱ्या मापाने मापून घ्यावे. पुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.